हाय हॅलो श्रीपूरकर. चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. आज काय दुपारी मी सिंबा निवांत झोपलो होतो राव बघा. जेवण बिवण न करता फक्त नाश्ता करून नंतर मग आम्ही सगळे जेवाय बसलो होतो आणि दीदीने दही केलं होतं. दीदी म्हणजे जरा पोटात गार पडल उन्हात तानाचं दही खाव्या. मग नंतर 6 वाजता मी फिरत होते, कारण अर्धा तास तर मी फिरते कानात हेडफोन बिडफोन घालून. काय टेन्शन नाही, गाणी ऐकत फिरलं ना, कुणाचं एक नाही दोन नाही, कुणाचा आवाज सुद्धा येत नाही. तर जेवढं माझ्याच्यानं फिरता येईल अर्ध्या तासात तेवढं मी घराघरा फिरून घेते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तिकडे कोपऱ्यात आमची मम्मी आणि त्या आजीबाई बसल्या होत्या गप्पा मारत. मला त्यांच्याकडे बघायचं कळना. मी पण ती दोघे एवढ्या काय गप्पा मारते त्या, कोणा पण मारत होते एवढं मात्र खरं आहे. नंतर मग बहीण आली होती आमचा कॅमेरामॅन शूट कराय. त्याला म्हणलं कर बाबा शूट माझं एवढं. मग त्याला शूट करायला लावलं होतं आणि ती लागलं माझ्याकडे बघूनच हसाय. मला हसवाय, मला लागलं हसाय आहे तिच्याकडे बघून. आणि खरं म्हणलं ना, नातीबाई किती कोडो असतेत ना हो, काय सांगू राव. असं घरातलं कुणा व्हिडिओमध्ये घेतलं का फोन करून टोमनच मारते ती बघा. एवढे दिवस आमची मामी येत होती व्हिडिओमध्ये, तर त्या मामीला आमच्या टोमनं मारली. आणि इतकी माझ्यावर जळते ती ना, माणसं इतकी जळते ती ना, काय सांगू राव. काय जळायला तर होतं कोणाचं चांगलं व्हायला लागलेलं कोणाला बघवतच नाही, एवढं मात्र खरं आहे राव. काय बी सांगा. मग नंतर आमची चिंता लागली मला हसवायला. मी म्हणलं ए बाई हसवू नको. मी काय, जी मला गाणं आवडेल ती जरा थोडं मी तोंडात गुणगुणत चालत असते, ती लागली मला बघून हसायलाच. मी म्हणलं ए हसू नको, जा घरी. तिला बाय बाय केलं, म्हणलं चला हाला घरी, म्हणलं जावा. नंतर मग आंब्याचा रस केला होता आणि दीदीला म्हणलं जास्त साखर टाक, आंबट आवडत नाही. नंतर मग ही बटाट्याची भाजी आणि आंब्याचा रस. आजच्या पुरतं एवढंच. बाय गायस, येऊन द्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. बाय.